तिमाजी उठ. नमस्कार मंडळी, कसे आहात आपण श्रोते हो. चला तर मग आज आपण एक नवीन कथा पाहूयात. बाळापूर तालुक्यातील मोरगावच्या मारुती पंतांनी आपल्या मळ्याची राखण करण्यासाठी एक माळी ठेवला होता. त्याचे नाव तिमाजी असे होते. एक दिवस मळ्याची राखण करीत असताना तिमाजी त्या मध्यरात्री गाढ झोप लागली आणि त्याच वेळी मळ्यात 10 ते 12 गाढवे अचानक शिरली आणि जोंधळ्याची रास खाऊ लागली. श्री महाराजांना आपल्या भक्ताची रात्रंदिवस काळजी असे. त्यांनी तिमाजीला मोठ्याने हाक मारली. अरे तिमाजी, उठ, झोपलास का? गाढवं मळ्यात घुसून मळ्यातील धान्याची नासाडी करीत आहेत. तिमाजी तसा खडबडून जागा झाला. समोर पाहिले तर खरंच गाढवे धान्याचे रास खात होते. अर्धी रास त्यांनी खाऊन टाकली होती. आपण शेताची राखण काळजीपूर्वक केली नाही, झोपलो, त्यामुळे मालकाचे नुकसान झाले, याचे त्याला तिमाजीला फार वाईट वाटले. सकाळ होताच तो पंतांकडे आला आणि त्यांचे पाय धरून म्हणाला, मालक, माझ्या झोपेने मला दगा दिला हो. मला अचानक झोप लागली व गाढवांनी जोंधळ्याची अर्धी रास खाल्ली. आपण शेतात चला आणि किती नुकसान झाले ते स्वतःच बघा. पण त्यावेळी पंत म्हणाले, मला आता यायला वेळ नाही. मी श्री महाराजांच्या दर्शनाला शेगावला चाललो आहे. मी उद्या येऊन पाहीन. यावर गडी काय बोलणार? बिचारा गप्प बसला. मालक निघून गेले. त्यांनी श्री महाराजांना नमस्कार केला. तेव्हा श्री महाराज त्याला म्हणाले, काय रे पंता, शेतात राखणीसाठी झोपाळू नोकर ठेवायचा आणि मला त्रास द्यायचा. काल रात्री गाढवे शेतात घुसून धान्य खात होती म्हणून मला तुझ्या तिमाजीला उठवावे लागले ना. श्री महाराजांचे शब्द ऐकताच पंतांना फार आश्चर्य वाटले. पंत म्हणाले, महाराज, आपणच आमची माता आहात. माता जशी मुलांची रात्रंदिवस काळजी करते, रक्षण करते, त्याप्रमाणे आपण आमची राखण करीत आहात, काळजी घेत आहात. आमचे कुटुंब, आमचे शेत, शेतातली अन्नधान्य सारं काही आपलंच आहे. उद्या मी गेल्या तिमाजीला कामावरूनच काढून टाकतो. तेव्हा श्री महाराज त्याला म्हणाले, अरे भलतंच काही करू नकोस. काय बोलतो आहेस तू? तिमाजीला कामावरून काढून टाकू नकोस. तो अतिशय प्रामाणिक आहे. तुझं नुकसान झाल्यामुळे त्याला खूप वाईट वाटले आणि म्हणूनच तो तुझ्याकडे तुला सांगायला सकाळीच आला होता ना. तू काय म्हणाला? मी शेगावला जाऊन येतो व उद्या येऊन पाहतो शेतात किती नुकसान झालं ते. बरोबर आहे ना? श्री महाराजांच्या या बोलण्याने पंतांना मोठे आश्चर्य वाटले आणि ते म्हणाले, सद्गुरू श्री महाराज अंतर्ज्ञानी आहेत. ते आपल्या सर्वांचे योगक्षेम चालवतात आणि याची त्याला प्रत्यक्ष साक्ष पटली. श्रीच्या कृपादृष्टीने तो धन्य झाला. तात्पर्य. श्रोते हो, आपणास कथा कशी वाटली? या कथेत श्री महाराज आपल्या भक्तांची किती रात्रंदिवस काळजी वाहतात, त्यांचा योगक्षेम चालवतात, भक्ताची काळजीच मिटवून टाकतात. समुद्रातील दीपस्तंभ ज्याप्रमाणे जहाजांना दिशा दाखवितो, त्याप्रमाणे सद्गुरू आपल्या भक्तांची काळजी घेत असतात. म्हणूनच सद्गुरूशिवाय पर्याय नाही. सद्गुरू प्रत्येकाला असावा. श्रोते हो, सद्गुरू असावाच आणि तो करावाच, म्हणजे आपली सर्व कार्य यथोचित पार पडतात. सद्गुरू आपल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला अगदी दीपस्तंभासारखी मदत करीत असतात. श्रोते हो, कथेला लाईक व सबस्क्राईब करा, ही नम्र विनंती. श्री गजानन महाराज की जय.